नमस्कार मित्रांनो, वायपी अकॅडमी या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। मित्रांनो, आज आपण बघूया टार्गेट पोलीस भरती 2021 अतिसंभाव्य टेस्ट सिरीज बॅच क्रमांक 8 यामधली जी काही प्रश्नपत्रिका क्रमांक 4 आहे याच्या आन्सर की स्पष्टीकरणासह या व्हिडिओच्या माध्यमातून घेऊया। त्याआधी जर तुम्ही आमच्या चॅनलला नवीन असाल तर आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन सुद्धा दाबा, जेणेकरून पोलीस भरतीचे जे नवनवीन व्हिडिओ असतील ते तुमच्याकडून मिस होणार नाही। चला तर मित्रांनो, सुरू करूया आजचा व्हिडिओ। बघा मित्रांनो, हा जो पेपर आहे तो 22 ऑगस्ट 2021 रोजी झालेला आहे। वेळ आहे 90 मिनिटे, एकूण 100 प्रश्न 100 गुणांसाठी आणि प्रश्नपत्रिका क्रमांक आहे 4। आता मधले मराठी व्याकरणाचे 25 प्रश्न आणि जीकेचे 25 प्रश्न आपण या आधीच्या व्हिडिओच्या माध्यमातून स्पष्टीकरणासह घेतलेले आहे। तुम्ही बघितले नसेल, व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये लिंक आहे, त्यावर क्लिक करून तुम्ही स्पष्टीकरण जे आहे ते बघू शकता। आता व्हिडिओच्या माध्यमातून अंकगणिताचे जे 25 प्रश्न आहे ते आपण स्पष्टीकरणासह घेणार आहोत। त्याआधी जे उमेदवार नवीन असतील, टेस्ट सिरीज जॉइन करण्यासाठी इच्छुक असेल, त्यांनी 7057 396 143 या नंबरवरती संपर्क करायचा आहे। यामध्ये तुम्हाला 10 PDF पेपर मिळणार आहे। प्रत्येक पेपर 100 मार्क्स असेल, प्रत्येक पेपरची आन्सर की मिळेल आणि प्रत्येक पेपरचे व्हिडिओद्वारे स्पष्टीकरण WhatsApp वरती पर्सनली मिळणार आहे। याची फी आहे 90 रुपये। ही फी तुम्हाला फोन पे किंवा Google पे थ्रू या नंबरवरती पे करायची आहे आणि पेमेंट केल्याचा स्क्रीनशॉट प्लस तुमचं नाव आणि जिल्हा याच नंबरवरती WhatsAppला पाठवायचा आहे। तुम्हाला टेस्ट सिरीज मध्ये जॉइन केले जाईल। बघूया या ठिकाणी पहिला आणि 51वा अंकगणिताचा प्रश्न। प्रतीकने एक घड्याळ 630 रुपयांना विकले, तेव्हा त्याला 10% तोटा झाला, तर 20% नफा होण्यासाठी त्याने ते घड्याळ किती रुपयास विकायला हवे। आता 630 रुपयाला विकले त्याने, तरी त्याला 10% काय झाला, तोटा झाला। आता 620 रुपयावरती त्याला काय झालं, 10% या ठिकाणी तोटा झाला। म्हणजे या ठिकाणी 100 गुणिले 630 तोटा किती झाला, 10% म्हणजे 90ला 100ला या ठिकाणी 10% म्हणजे 90 रुपये या ठिकाणी तोटा झाला। आता या ठिकाणी आपण काय करूया, या ठिकाणी 7 9 63 म्हणजे 9, म्हणजे या ठिकाणी 900 काय यायला पाहिजे, 900 रुपये यायला पाहिजे। सॉरी, 7 9 63 म्हणजे 7चा भाग जातो। ठीक आहे, 7 9 63 7 गुणिले 100 700 रुपये, म्हणजे ते घड्याळ त्या ठिकाणी 700 रुपयात त्याने खरेदी केलं होतं, परंतु 10% तोट्याने म्हणजे 630 रुपयाला विकलं त्याने। आता 700 रुपयावरती त्याला किती टक्के नफा पाहिजे, 20%। म्हणजे 100ला जर 20% नफा तर 700ला किती, मग तिरपा गुणाकार करा, 700 गुणिले 20 छेदामध्ये 100, 2 0 2 0 कटले, 7 दुने 14 आणि हे शून्य जशाला तसं म्हणजेच 140 आणि हे 700, मग कितीला विकायला पाहिजे त्याने, 140 प्लस 700 840 ला ऑप्शन मध्ये बघायचं आहे, ऑप्शन क्रमांक क 840 याचं काय असेल बघा, या ठिकाणी करेक्ट आन्सर असेल। यानंतर समोरचा प्रश्न, एका संख्येचा 28.5% म्हणजेच 3420, तर त्या संख्येचा 82.5% किती। आता या ठिकाणी आपल्याला काय सांगितलंय, 28.5% म्हणजे 3420 दिलेत आणि 82.5% म्हणजे किती ते आपल्याला काढायचे आहे। आता 28.5% म्हणजे 3420, तर 82.5% म्हणजेच किती, मग काय करावं लागेल, तिरपा गुणाकार 82.5% गुणिले 3420 आणि छेदामध्ये घ्यावा लागेल 28.5। आता 28.5 या ठिकाणी छेदामध्ये घेतले, या ठिकाणी 3420 आहे। ठीक आहे, मग आता या ठिकाणी आपल्याला भाग द्यावा लागेल। आता भाग देत असताना याचा जर आपण भाग दिला तर कितीचा भाग जातोय पूर्णपणे याचं, तर या ठिकाणी 9900 याचं काय येणार आहे, उत्तर येणार आहे। कारण या ठिकाणी जर आपण भागाकार केला तर 9900 याचं उत्तर येईल। ऑप्शन मध्ये बघायचं आहे, ऑप्शन क्रमांक अ 9900 म्हणजेच 28.5% म्हणजे 3420, तर 82.5% म्हणजेच 9900 याचं काय असेल, या ठिकाणी करेक्ट आन्सर असेल। यानंतर समोरचा प्रश्न, अनवरने एक यंत्र 2 वर्षापूर्वी 62,500 रुपयाला खरेदी केले। मशीनची किंमत दरवर्षी 8% कमी होत असेल, तर त्याची आजची किंमत किती। म्हणजेच 62,500 मध्ये दरवर्षी आपल्याला 8% कमी करायचे आणि किती वेळा कमी करायचे, तर ते 2 वेळा कमी करायचे। आता लक्षात घ्या मुद्दा, 62,500 चे 8% काढावे लागेल आपल्याला। 8 ने गुणूया, ठीक आहे, 2 0 2 0 कटले, 8 ने 625 ला गुणावा लागेल। 8 ने जर 625 ला गुणलं तर उत्तर येणार आहे 5000 रुपये। किती येणार आहे, 5000। म्हणजेच मग आता काय, एका वर्षात 5000 ने कमी झालं, म्हणजे 62,500 मधून 5000 जर आपण कमी केले तर किती होणार आहे, तर ते होणार आहे 57,500। आता 57,500 ची पुन्हा आपल्याला 8% यामधनं कमी करावं लागेल। काय करावं लागेल, 2 0 2 0 कटले, या ठिकाणी 1 आहे आणि 8 गुणिले 575 करावं लागेल। आता या ठिकाणी 8 गुणिले 575 करूया। 8 गुणिले 575 जर केलं तर ते होणार आहे या ठिकाणी 4600। मग आता 57,500 मधून 4600 वजा करूया। आता या ठिकाणी बघा, 57,500 मधून किती वजा करायचे, 4600
600. आता 57,500 मधून 4,000 या ठिकाणी 600 जर वजा केले तर उत्तर किती येतं बघूया. 000 या ठिकाणी 0.15 मधून 6 गेले 9 उरले, हातचा 1 आला, या ठिकाणी 5 आणि या ठिकाणी किती येणार आहे 1 येणार आहे. किती येणार आहे या ठिकाणी बघा, या ठिकाणी 000 15 मधून या ठिकाणी 6 गेले तर 9 उरतात, हातचा 1 आला. 7 मधून या ठिकाणी किती 5 गेले तर 2 उरतात आणि या ठिकाणी 5 जशाला तसे म्हणजे 52,900 याचं काय त्या ठिकाणी उत्तर येतं. म्हणजे 2 वर्षानंतर या ठिकाणी 52,900 याची किंमत असेल. ऑप्शन क्रमांक बी 52,900 याचं करेक्ट आन्सर असेल. यानंतर समोरचा प्रश्न, 150 रुपयाचा शेकडा 60 काढून येणाऱ्या संख्येचा पुन्हा शेकडा 60 काढला तर मूळ संख्या किती कमी झाली. आता 150चा शेकडा 60 काढला. आता 150 जे आहे त्याचा शेकडा 60 काढूया. 150चा शेकडा 60 या ठिकाणाहून काढूया, छेदामध्ये 100, 2 शून्य 2 शून्य कटले, 15 सकी 90. ठीक आहे, किती आहे 15 सकी 90 आलेत. त्यानंतर पुन्हा या 90चा शेकडा 60 काढायचं सांगितलंय. आता याचा पुन्हा शेकडा 60 काढूया. 90 गुणिले 60 छेदामध्ये पुन्हा 100, 0 0 कटले 0 0 कटले, 9 सकी 54. म्हणजे उत्तर काय यायला पाहिजे मग आपलं 54 यायला पाहिजे. किती उत्तर यायला पाहिजे 54. आता 150 मधून 54 जर वजा केले तर उत्तर येतं 96. मग आपल्याला जर 150चा शेकडा 60 काढून येणाऱ्या संख्येचा पुन्हा शेकडा 60 काढला म्हणजे 150 चे शेकडा 60 काढले आले 96, 96 चे पुन्हा शेकडा 60 काढले आले 54. तर मूळ संख्या कितीने कमी झाली. तर आता 150 मधून 54 जर वजा केले तर मूळ संख्या या ठिकाणी किती 96 वजा करूया तर या ठिकाणी 54 ने कमी झाली. तर मूळ संख्या किती कमी झाली म्हणजे 54 ने कमी झाली आणि मूळ संख्या किती उरली तर उत्तर येईल 96. मूळ संख्या कितीने कमी झाली तर 54 ने कमी झाली. ठीक आहे. यानंतर समोरचा प्रश्न, एका वर्तुळाकार बागेची त्रिज्या 21 मीटर आहे. बागेभोवती तारेचे तिहेरी कुंपण घालण्यासाठी, तिहेरी कुंपण लक्षात घ्या, घालण्यासाठी प्रति मीटर 25 रुपये याप्रमाणे किती खर्च येईल. आता बागेचं वर्तुळाकार कुंपण आहे, त्याचं परिघ, त्याचं सूत्र काय मग 2 पाय आर. आता 2 पाय आर सूत्र घेतलं आपण. 2 पायची किंमत काय 22/7 आणि या ठिकाणी आर ची किंमत किती दिलेली आहे आपल्याला त्रिज्येची तर ती दिलेली आहे 21. ठीक आहे. आता या ठिकाणी लक्षात घ्या, या ठिकाणी आपल्याला भाग द्यावा लागेल. 7 त्रिक 21, 3 गुणिला 22 गुणिला 2 याचा गुणाकार करावा लागेल. किती होतो 132. आता तारेचं कुंपण कसं आहे तिहेरी आहे. 1 ते 32 ने 3 ला गुणूया. 3 दुने 6, 3 त्रिक 9 आणि 3 1 3. म्हणजे उत्तर किती आला मग या ठिकाणी 396 मीटरचं त्या ठिकाणी काय लागणार आहे कुंपण लागणार आहे 396 मीटरचं. परंतु 1 मीटरसाठी 25 रुपये खर्च लागतो. मग 25 गुणिले 396 करावं लागेल. आता 25 गुणिले 396 जर केलं तर उत्तर किती येणार आहे मग 9,900 उत्तर येणार आहे. म्हणजेच किती खर्च येणार आहे तर तिहेरी कुंपणासाठी 25 मीटर त्रिज्या असलेल्या तर या ठिकाणी त्याचं उत्तर असणार आहे 9,900 रुपये. म्हणजे या ठिकाणी 9,900 रुपये या ठिकाणी खर्च लागणार आहे. ऑप्शन क्रमांक डी या ठिकाणी याचं योग्य उत्तर असेल. यानंतर एक समभुज त्रिकोणाची परिमिती 27 मीटर आहे. त्या त्रिकोणाची बाजूची लांबी किती. समभुज त्रिकोण आहे, त्याची परिमिती 27 आहे आणि आपल्याला विचारली आहे बाजू. आता या ठिकाणी बघा परिमिती म्हणजे त्रिकोणाच्या तीनही बाजूंची बेरीज. ठीक आहे. आता तीनही बाजूंची बेरीज किती आपल्याकडे 27 मीटर आहे. आता 3 बाजूची बेरीज 27 मीटर आहे. त्यापैकी त्रिकोणाच्या एका बाजूची आपल्याला विचारलाय तर 3 ने भाग द्यावा लागेल. 3 9 27 म्हणजेच 9 त्रिक 27 म्हणजे या ठिकाणी एक बाजू किती असणार आहे मग 9 मीटर असेल. ऑप्शन क्रमांक डी मीटर मध्ये आहे तर या ठिकाणी मीटर येईल. तर ऑप्शन क्रमांक या ठिकाणी डी 9 मीटर याचं काय असेल या ठिकाणी मग करेक्ट आन्सर असेल. यानंतर समोरचा प्रश्न बघूया. एका दिवसाचे एकूण किती सेकंद होतात. आता एका दिवसाचे आपल्याला सेकंद या ठिकाणी विचारलाय तर 24 तासामध्ये किती सेकंद होतात 24 गुणिले या ठिकाणी 24 तासाचे मिनिटामध्ये कन्वर्ट केले 60 आणि मिनिटाचे या ठिकाणी सेकंदामध्ये कन्वर्ट केले 60. तर या ठिकाणी आपल्याला गुणाकार करावा लागेल. 6 6 36, 36 ने पुन्हा याला गुणावं लागेल 24 ला. 36 गुणिला 24 किती होतात मग 36 गुणिला 24 होतात 864 आणि 2 शून्य जशाला तसे. म्हणजे एका दिवसामध्ये सेकंद किती होतात तर 86,400 सेकंद हे एका दिवसामध्ये होतात. त्यामुळे ऑप्शन क्रमांक क 86,400 या ठिकाणी याचं काय असेल करेक्ट आन्सर असेल. यानंतर समोरचा प्रश्न 50 रुपयाच्या नोटांच्या पुडक्यात अनुक्रमे या ठिकाणी बघा 4,23,025 ते 4,23,058 पर्यंत क्रमांक आहे. तर पुडक्यातील एकूण रक्कम किती. आता याची वजाबाकी करावं लागेल. या ठिकाणी 25 आणि या ठिकाणी 58 आहेत. किती आहेत 25 आणि 58. 25 आणि 58 ची वजाबाकी करूया.
25 आणि 58 या ठिकाणी 3 आणि या ठिकाणी किती उरणार आहे 8 मधून 5 गेल्यावर 3 5 मधून या ठिकाणी 33 ठीक आहे म्हणजे 33 नोटा आणि याचा एक दोनही क्रमांक घेतले म्हणजेच एक प्लस करावा लागेल या ठिकाणी 34 नोटा आहे कितीच्या नोटा आहे 50 रुपयाच्या तर या ठिकाणी 34 गुणिला 50 करावा लागेल हा शून्य जशाला तसा घेतला 5 चोक 20 20 शून्य हातचाला 2 5 त्रिक 15 15 आणि 2 17 म्हणजेच एकत्रित रक्कम किती आहे मग ती तर रक्कम असणार आहे 1700 रुपये ऑप्शन मध्ये बघायचं ऑप्शन क्रमांक बी 1700 याचं काय असेल या ठिकाणी करेक्ट आन्सर असेल यानंतर माझ्याकडे 5 रुपये 10 रुपये 20 रुपयाच्या समान नोटा असून त्यांची किंमत 2450 रुपये होते तर प्रत्येक प्रकारच्या नोटा किती आता या ठिकाणी ऑप्शनवर नाही गेलं तरी चालेल किंवा प्रत्येक आता किंमत किती आपल्याकडे 2450 नाणे किती आपल्याकडे 5 रुपये 10 रुपये आणि 20 रुपये एकत्रित बघा या ठिकाणी 5 10 आणि 20 किती होतात 35 35 ने मग याला काय करायचं 2450 ला आपल्याला काय करायचं आहे भाग द्यायचा आहे 35 7 किती होतात 35 7 245 हा शून्य जशाला तसा म्हणजेच सर्व प्रकारचे म्हणजे 5 रुपये 10 रुपये आणि 20 रुपयाच्या समान नोट आहे म्हणजेच प्रत्येक 5 रुपये 10 रुपये आणि 20 रुपयाच्या 70 नोट आहेत ऑप्शन मध्ये बघायचं ऑप्शन क्रमांक बी 70 याचा करेक्ट आन्सर असेल मित्रांनो एमपीएससीची तयारी करताय तर भारतातील सर्वात मोठा ऑनलाईन लर्निंग प्लॅटफॉर्म अनअकॅडमी या ठिकाणी लाईव्ह बॅचेस स्टार्ट झालेला आहे त्यामध्ये मुख्यतः या ठिकाणी बघूया जी की टेस्ट सिरीज असणार आहे 29 ऑगस्ट रोजी PSI STI ASO जी कंबाईनसाठीची स्कॉलरशिप टेस्ट असणार आहे यामध्ये रँकमध्ये जर येत असेल पहिल्या 20 मध्ये तर तुम्हाला त्या ठिकाणी स्कॉलरशिप मिळणार आहे यानंतर दुसरा महत्त्वाचा मुद्दा या ठिकाणी बघू शकता प्लस टेस्ट सिरीज आहे राज्यसेवासाठी आणि PSI STI कंबाईनसाठी त्याच्या लिंक आपण डिस्क्रिप्शनमध्ये दिलेला आहे त्यापासून तुम्ही जॉईन करू शकता त्यानंतर अनअकॅडमीमध्ये जे काही लाईव्ह बॅचेस आहे मित्रांनो त्यासाठी जे फीचर्स आहेत ते तुम्हाला स्क्रीनवरती दिसत आहे जसं अशा पद्धतीने भारतातील टॉप एज्युकेटर तुम्हाला शिकवतील PDF स्वरूपात नोट मिळेल त्यामध्ये लाईव्ह क्लासेसमध्ये तुमचे काही प्रश्न असतील तर तुम्ही लाईव्हमध्ये सॉल्व्ह करू शकता यानंतर जे काही बॅच सुरू होत आहे त्या या ठिकाणी बघू शकता 23 ऑगस्टपासून एक रणांगण बॅच सुरू होत आहे जी की राज्यसेवा एक्झामसाठी प्री प्लस मेन्ससाठीची असणार आहे बॅच क्रमांक 14 त्यानंतर दुसरी 25 ऑगस्टपासून एक बॅच सुरू होत आहे जी प्री आणि मेन्ससाठी असणार आहे कंबाईनसाठीची यामध्ये महाराष्ट्रातले टॉप एज्युकेटर शिकवण्यासाठी तुम्हाला त्या ठिकाणी अवेलेबल असणार आहे सर्व बॅचच्या लिंक ज्या आहेत त्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या आहे त्यावर क्लिक करून प्लस बॅचेस तुम्ही जॉईन करू शकता त्यानंतर PSI डिपार्टमेंटलसाठीची जी बॅच आहे ती 30 ऑगस्टपासून या ठिकाणी स्टार्ट होत आहे तर या ठिकाणी तुमचं जे फीचं स्ट्रक्चर असणार आहे त्याचबरोबर या ठिकाणी 12 महिन्याचं जर तुम्ही सबस्क्रिप्शन घेत असाल 2 महिन्याचं सबस्क्रिप्शन फ्री असणार आहे आणि 24 महिन्यावरती 3 महिन्याचं सबस्क्रिप्शन या ठिकाणी फ्री असणार आहे या ठिकाणी फीचं जर स्ट्रक्चर बघितलं तर या ठिकाणी बघू शकता 1 महिने 3 महिने 6 महिने 12 महिने आणि 24 महिने डिस्काउंटेड प्राइस या ठिकाणी दिलेली आहे YP लाईव्ह हा कोड तुम्हाला या ठिकाणी यूज करायचा आहे YP लाईव्ह हा कोड या ठिकाणी यूज केल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी इन्स्टंट 10% जो डिस्काउंट आहे तो डिस्काउंट या ठिकाणी मिळणार आहे त्यासाठी तुम्हाला आजच अनअकॅडमीचं जे ॲप्लिकेशन आहे ते डाउनलोड करायचं आहे आणि या संधीचा फायदा घ्या त्यानंतर समोरचा प्रश्न बघूया एका वर्गातील विद्यार्थ्यांचे सरासरी वय 14 वर्ष आहे वर्ग शिक्षकासह ती वयाची सरासरी 14.5 वर्ष आहे तर वर्ग शिक्षकाचं वय किती आता या ठिकाणी एका वर्गातील जवळपास 50 विद्यार्थी गणितामध्ये होतो 50 विद्यार्थी मिसिंग झालेला आहे तर 50 विद्यार्थ्यांचं सरासरी वय 14 वर्ष आहे 50 गुणिले 14 ठीक आहे आता या ठिकाणी या ठिकाणी 14 वर्ष आहे वर्ग शिक्षकासह म्हणजेच 51 गुणिले 14.5 म्हणजेच 51 एक शिक्षक मिळवला 51 झाले आणि वयाची सरासरी झाली 14.5 आता या ठिकाणी 50 गुणिले 14 14 पंचे 70 आणि हा शून्य जशाला तसा म्हणजे या ठिकाणी 700 झाले आणि दुसरा वर्ग शिक्षकासह ती वयाची सरासरी 14.5 आहे आता 51 गुणिले 14.5 याचा गुणाकार करावा लागेल ती किती येणार आहे 739.5 आता मग यामधनं वजा करावं लागेल 700 मधनं किंवा 739 मधनं या ठिकाणी 700 वजा करायचं मग 39 याचं 39.5 याचं काय असणार आहे उत्तर असणार आहे म्हणजेच वर्ग शिक्षकाचं वय किती असणार आहे मग तर ते असणार आहे 39.5 वर्षे ऑप्शन मध्ये बघायचं ऑप्शन क्रमांक क याचं करेक्ट आन्सर असेल यानंतर समोरचा प्रश्न बघूया सुबोधला 28 दिवसाची मजुरी 1820 रुपये मिळते तर 975 रुपये मिळवण्याकरिता किती दिवस काम करावे लागेल आता 28 दिवसाची मजुरी किती आहे 1820 रुपये म्हणजे एका दिवसाची मजुरी आपल्याला काढावी लागेल मग त्यासाठी 28 ने आपल्याला 1820 ला काय करावं लागेल भाग द्यावा लागेल 1820 ला जर भाग दिला तर या ठिकाणी कितीचा भाग जातो तर या ठिकाणी 65 चा भाग जातो ठीक आहे आता मग एका दिवसाची 65 रुपये त्याला मजुरी मिळते मग या ठिकाणी 975 रुपये मिळवण्यासाठी त्याला 65 ने भाग द्यावा लागेल 5 1 5 5 त्रिक 15 पुन्हा 5 1 5 त्यानंतर या ठिकाणी उरले 4 5 9 45 पुन्हा उरले 2 5 5 25 13 ने 195 ला काय करावं लागेल भाग द्यावा लागेल आता 13 ने 195 ला जर भाग दिला तर या ठिकाणी 13 ने 195 ला भाग जातो
कितीचा भाग जातो 15चा भाग जातो म्हणजेच उत्तर काय आलं मग या ठिकाणी 15. मग किती दिवस त्याला 975 रुपये मिळवण्यासाठी काम करावं लागेल तर 15 दिवस. ऑप्शन क्रमांक ब 15 दिवस याचं काय असेल या ठिकाणी करेक्ट आन्सर असेल. यानंतर समोरचा प्रश्न 60 दिवसात संपणारे काम 36 दिवसात पुरे करायचे असल्यास मजुरांची संख्या पूर्वी संख्येच्या किती पट करावी लागेल. आता 60 दिवसाचं काम आहे ते जर आपल्याला 36 दिवसात संपवायचं असेल तर या ठिकाणी जी मजुराची संख्या आहे ती किती पटीने वाढेल. तर या ठिकाणी आपल्याकडं सरळ सरळ काय दिलेलं आहे या ठिकाणी दिवस दिलेले आहेत 60. ठीक आहे, या ठिकाणी 7 दिवस दिलेले आहेत आणि या ठिकाणी मजुराची संख्या आपल्याला दिलेली नाही. मजुराची संख्या या ठिकाणी काढायची आणि तेच काम आपल्याला जर 36 दिवसाचं करायचं असेल तर या ठिकाणी काय करावं लागेल मग 60 आहे. ठीक आहे 60. आता या ठिकाणी सपोज आपण कोणतेही गृहीत धरूया 6 मजूर होते. ठीक आहे, मग ते किती दिवसात 360 दिवसात. ठीक आहे, म्हणजे या ठिकाणी 360 काय आलं गुणाकार आलं. मग आता 6चे 503 करावं लागेल कारण 60 जे आहे ते 6चे 503 येतात म्हणजेच 503 करूया कशाचे 6चे. मग या ठिकाणी 6 गुणिले 5/3 करूया. आता 6 गुणिले 5/3 केलं तर या ठिकाणी 5 × 30 30 छेदामध्ये काय येणार आहे पुन्हा 3. 6 × 5 = 30 30 छेदात 3 म्हणजेच उत्तर काय आलं या ठिकाणी मग 10 आलं. आता 10 माणसे आहेत. ठीक आहे, 10 गुणिले 36 करावं लागेल. 36 दिवसात पुरं करायचं आहे काम. मग या ठिकाणी 360 येणार आहे म्हणजेच मजुरांची संख्या जी आहे ती किती वाढवावी लागेल मग 5/3 वाढवावी लागणार आहे. ऑप्शनमध्ये बघायचं ऑप्शन क्रमांक डी 5/3 याचं करेक्ट आन्सर असतं. यानंतर समोरचा प्रश्न 2 संख्येचे गुणोत्तर 8/5 आहे. मोठ्या संख्येत 8 मिळवले व लहान संख्येतून 5 वजा केले तर मोठी संख्या व लहान संख्येच्या दुप्पट होते तर लहान संख्या कोणती. आता लहान संख्येच्या दुप्पट कोणती होणार आहे मोठी संख्या. कोणती होणार लहान संख्येच्या दुप्पट मोठी संख्या होणार आहे. तर लहान संख्या आपल्याला या ठिकाणी काढायची आहे. ऑप्शनवरून जर गेलो आपण सपोज 45 गृहीत धरलं 45 मधून 5 वजा केले. ठीक आहे, तर उत्तर किती येणार आहे 40. मग आता मोठी संख्याचे दुप्पट असायला पाहिजे. मग या ठिकाणी बघा 9 × 5 = 45. ठीक आहे, तर या ठिकाणी 8 × 9 = 72 प्लस 8 किती होतात 80 होतात. म्हणजे 40च्या दुप्पट 80 आहे म्हणजे ती संख्या या ठिकाणी कोणती असणार आहे मग या ठिकाणी 45 असेल आणि या ठिकाणी असेल 72. म्हणजे सर्वात लहान संख्या 72 मोठी संख्या लहान संख्या 45 आणि मोठी संख्या असेल 72. ऑप्शनवरून आपण गेलो आणि त्यानंतर त्याची बेरीज होते 80 याची बेरीज होते 40 म्हणजे 40च्या दुप्पट 80 आहे म्हणजे ती संख्या कोणती असेल मग सर्वात लहान. तर या ठिकाणी लहान संख्या असणार आहे 45. ऑप्शन क्रमांक डी याचं करेक्ट आन्सर असेल. यानंतर समोरचा प्रश्न 0.00 दिलेले आहेत त्यानंतर 27 बरोबर 0.27 गुणिले 10चा x² तर x ची किंमत किती. आता 0 किती आहे त्या ठिकाणी दशांश नंतर 1 2 3 4 5 6 7 आणि 8 शून्य आहेत म्हटल्यावर 10चा घात किती असणार आहे मग -8. दशांश नंतर आहे -8 घात असेल 10चा म्हणजेच x ची किंमत किती मिळाली -8 मिळाली. ऑप्शनमध्ये ऑप्शन क्रमांक बी -8 याचं काय असेल या ठिकाणी करेक्ट आन्सर असेल. यानंतर समोरचा प्रश्न बघूया. एका पुस्तकाचा 3/7 भाग व 15 पाने वाचून झाल्यावर 49 पाने उरतात तर त्या पुस्तकाची पाने किती. आता 15 आणि 49 पाने आहेत. ठीक आहे, 15 + 49 याची बेरीज करून घेऊया. सर्वप्रथम 4 हातचाला 1 आणि हे 64 म्हणजे 3/7 भाग व 15 पाने वाचून झाल्यानंतर म्हणजे 3/7 जो भाग आहे तो भाग या ठिकाणी 64 म्हणजे 3/7च्या भाग नंतर 64 म्हणजे ज्या ठिकाणी 3/7 बाकी आहेत म्हणजे 3/7 बाकी आहे म्हटल्यावर 4/7 झालेला आहे. आता 4 चौथा भाग कोणता आहे 64 आहे म्हणजे ज्या ठिकाणी 16 × 16 32 16 × 48 16 × 64. ठीक आहे, मग या 3ला 16 ने गुणा पुन्हा 16 × 16 32 16 × 48 48 आणि 64 याची या ठिकाणी काय करावं लागेल आपल्याला बेरीज करावं लागेल. 48 आणि 64 ची बेरीज करूया. 48 + 64. ठीक आहे, 4 आणि 8 या ठिकाणी 12 12शी 2 हातचाला 1 6 आणि 4 10 आणि 1 11 म्हणजेच या ठिकाणी 112 म्हणजे त्या पुस्तकात किती पानं आहेत एकत्रित 112 आहेत. ऑप्शन क्रमांक क याचा करेक्ट आन्सर आहे. आता हे 64 आपण कसे घेतलेत आणि या ठिकाणी जे काही 3 ने गुणलं होतं आपण 16 × 16 32 16 × 48 तर हे 48 कसे घेतले तर 3/7 भाग वेगळा असू द्या. त्यानंतर उरला किती मग 3/7 भाग वाचायचं बाकी आहे किंवा समजा 3/7 हे भाग आणि 15 आणि 49 म्हणजेच काय 4/7 भाग. आता 4/7 भाग म्हणजेच काय 64 15 + 49 आणि उरला किती मग 3/7 भाग या ठिकाणी आहेच 3/7 भाग. आता चौथा हिस्सा 64 आहे 4 हिस्से म्हणजे 3 हिस्से किती असणार आहे 48 असणार. दोघांची बेरीज केली 112 आली. उत्तर किती मिळालं मग आपल्याला एकूण पाने 112.
ऑप्शन क्रमांक क याचं करेक्ट आन्सर आहे। यानंतर खालीलपैकी सर्वात मोठा अपूर्णांक कोणता? आता जी काही छेदामधील संख्या आहे त्या संख्येला अंशातील संख्येने भाग द्यावा लागेल। आता या ठिकाणी बघूया, 6 ने याला भाग देऊया। 6 1 6, 6 2 12, 6 3 18, हातचाला 1, 1 ला भाग जात नाही, दशांश घेतला ते झाले 10, 6 1 6, पुन्हा उरला 4, 4 ला भाग जात नाही, पुन्हा 0 घेतला, 6 5 30, 6 6 36 म्हणजे 3.16 च्या आसपास त्याचं उत्तर येतं। त्यानंतर दुसरी संख्या 22/7, 7 ने भाग द्या, 7 3 21, दशांशाला पुन्हा 1 उरलं, 7 ने याला भाग देऊया, तर या ठिकाणी 7 1 7, पुन्हा हातच्याला 3, पुन्हा याला 3 ने भाग दिला, 7 3 21 म्हणजे 3.13 आहे त्याचं उत्तर, याचं 3.16 येतं। ठीक आहे, याचं 3.16 आणि याचं 3.13। आता या ठिकाणी 13 ने याला भाग देऊया, 13 1 13, 13 2 26, 13 3 39, 3 चा भाग जातो, 1 ने पुन्हा याला 0 ने भाग दिला, तर या ठिकाणी हा छोटाच असणार आहे। आपल्याला छोटा सांगितलाय की मोठा सांगितलाय? मोठा अपूर्णांक विचारलाय। पुन्हा याला 9 3 27, तर या ठिकाणी 3.16 हाच सर्वात मोठा अपूर्णांक या ठिकाणी असणार आहे, तर 3.16 याचं काय असेल मग या ठिकाणी उत्तर असणार आहे, तर सर्वात मोठा अपूर्णांक 19/6 अ नंबरचं ऑप्शन याचं काय असेल या ठिकाणी करेक्ट आन्सर असेल। यानंतर समोरचा प्रश्न बघूया, 2.04 गुणिला 0.05 गुणिला या ठिकाणी बरोबर किती? आता या ठिकाणी बघा, संख्या दिलेल्या आहे, पॉईंटचा विषय सोडून द्या, सर्वप्रथम आपल्याला गुणाकार करायचा आहे, गुणाकार करून बघूया। आता 204 आणि या ठिकाणी आहे 5, ठीक आहे। मग आता या ठिकाणी 5 ने याला गुणूया, 204 ला गुणूया 5 ने, ठीक आहे, 5 ने याला गुणूया। आता 5 चौक 20, 20 0, हातचाला 2, 5 0 0, या ठिकाणी 2 जशाला तसं, 5 2 10, 1020 याचं उत्तर आलं। काय आलं? 1020 कशाचं? 204 गुणिला 5चं। आता या ठिकाणी दशांश नंतर किती संख्या आहेत? त्या दशांश नंतर आपल्याला संख्या बघाव्या लागतील। किती संख्या आहेत मग दशांश नंतर? 1 2 3 आणि 4 संख्या आहेत। किती संख्या आहेत? 1 2 3 आणि 4 संख्या आहेत। मग आता आपल्याला काय करावं लागेल? या ठिकाणी दशांश नंतर 4 आणि पुन्हा एक 0 येईल, या ठिकाणी 204 म्हटल्यावर या ठिकाणी 05 आहे, म्हटल्यावर ही एक संख्या एक्स्ट्रा येईल, म्हणजे या ठिकाणी 102 या ठिकाणी 4 संख्येनंतर दशांश द्यावा लागेल, म्हणजे या ठिकाणी दशांश येईल, म्हणजे उत्तर काय येईल मग याचं? तर या ठिकाणी 4 संख्या 1020 आले, सॉरी 1020 उत्तर आले, 4 संख्येनंतर दशांश म्हणजे 0.1020 याचं काय येईल मग या ठिकाणी उत्तर येणार आहे, म्हणजे 0.1020 ऑप्शन मध्ये बघायचं आहे 0.1020 या ठिकाणी बघा ऑप्शन क्रमांक बी 0.1020 किंवा मग 0.102 किंवा याला 0 घेतला काय नाही घेतला काय काहीच फरक पडणार नाही। ऑप्शन मध्ये बघायचं ऑप्शन क्रमांक बी याचं काय असेल या ठिकाणी करेक्ट आन्सर असेल। यानंतर 4.18 भागिले 0.418 प्लस 52.7 भागिला 5.27 या राशीची किंमत किती येईल? आता एक राशी दिलेली आहे, राशीची किंमत विचारली आपल्याला। 4.18 ने 418 ने 4.18 ला जर भाग दिला तर या ठिकाणी कितीचा भाग जाणार? 10चा। पुन्हा याला जरी भाग दिला तर याला सुद्धा 10चा जाणार आहे। दोन्हीची जर बेरीज केली तर दोन्हीची बेरीज किती येणार आहे? तर 20 येणार आहे। तर ऑप्शन मध्ये बघायचं ऑप्शन क्रमांक 20 याचं करेक्ट आन्सर असेल, कारण 4.18 याला 0.418 ने आपल्याला भाग द्यायचा आहे। दशांश नंतर किती संख्या 3 आहे, दशांश नंतर या ठिकाणी 2च आहे, म्हटल्यावर या ठिकाणी 0 1 एक्स्ट्रा देऊया, दशांश निघून जाईल, 418 ने याला भाग देऊया, 418 1 418 या ठिकाणी उत्तर हा 0 जशाला तसा उत्तर आलं 10। याची सुद्धा त्याच पद्धतीने 10 + 10 20 येतो। यानंतर जर 2x चा वर्ग बरोबर वर्गमुळात 1024 असेल तर x ची किंमत आपल्याला या ठिकाणी काढायची आहे। आता या ठिकाणी 2x वर्ग बरोबर किती आहे? 1024 कशामध्ये? वर्गमुळामध्ये। आता 2x वर्ग 1024 कशाचा वर्ग आहे? 32 चा वर्ग आहे। 2x वर्ग बरोबर वर्गमुळातून याला बाहेर काढूया, किती झालेत? 32 झालेत, ठीक आहे। मग आता x वर्ग जशाला तसा घेतला बरोबर 32 आहे, 32 जशाला तसे घेतले, या ठिकाणी हे गुणाकारामध्ये आहे, इकडे जाता गेल्यावर काय होईल? भागाकारात होईल। 32 ला भाग देऊया 16, मग या ठिकाणी उत्तर किती आलं? x चा वर्ग बरोबर 16 उत्तर आलं आपलं। काय उत्तर आलं? x चा वर्ग बरोबर 16। आता x चा वर्ग बरोबर 16 म्हणजे त्याचा दोघांचा वर्ग करावा लागेल, ठीक आहे। मग या ठिकाणी काय येईल? x बरोबर 16 कशाचा वर्ग आहे? 4 चा आहे, म्हणजे x ची किंमत किती मिळाली आपल्याला? 4 मिळाली, म्हणजे x बरोबर किती असणार आहे? तर x बरोबर असणार आहे 4। ऑप्शन क्रमांक डी याचं योग्य उत्तर असेल। यानंतर 2 क्रमवार विषम संख्याचा लसावी 143 आहे, तर त्या 2 विषम संख्यामध्ये असलेली समसंख्या
कोणती? आता दोन क्रमवार विषम संख्याचा लसावी आपल्याकडे दिलेला आहे 143. आता 143 कसं येतं? 11 गुणिले 13 जर केलं तर किती येतं बघूया. 11 त्रिक 33 3 हा चाला 3 11 1 11 आणि 3 14 म्हणजेच 143 आलं. म्हणजे त्या क्रमवार संख्या 11 व 13. आता 11 व 13 ह्या विषम संख्या आहेत आणि 11 व 13 दोन विषम संख्यामध्ये असलेली समसंख्या. 11 आणि 13 मध्ये समसंख्या कोणती आहे? मग 12 आहे. मग या ठिकाणी ती समसंख्या असणार आहे 12. ऑप्शन क्रमांक बी याचं योग्य उत्तर असेल. यानंतर समोरचा प्रश्न, दोन संख्येचा लसावी 144 व मसावी 12 आहे तर त्यापैकी एक संख्या 36 तर दुसरी संख्या कोणती? लसावी दिलेला 144, मसावी आहे 12, एक संख्या 36 दिलेली आहे, दुसरी संख्या आपल्याला शोधायची आहे. आता दुसरी संख्या जर आपल्याला काढायची असेल तर लसावी गुणिला मसावी छेदामध्ये एक संख्या, ठीक आहे, एक संख्या दिलेली आहे. आता दुसरी संख्या आपल्याला काढायची आहे, दुसरी संख्या, ठीक आहे. मग मांडून घेऊया. दुसरी संख्या म्हणजे x मांडूया. लसावी काय आहे त्याचा 144, मसावी काय आहे 12, एक संख्या काय 36, 12 1 12 12 2 24 12 3 36, 3 ने 144 ला भाग देऊया. 3 चोक 12 हच्चाला 2, 3 7 21 3 8 24 म्हणजे दुसरी संख्या किती मिळाली आपल्याला या ठिकाणी? 48 मिळाली. तर या ठिकाणी दुसरी संख्या असणार 48. ऑप्शन क्रमांक डी याचं काय असेल या ठिकाणी करेक्ट आन्सर असेल. यानंतर समोरचा प्रश्न, पी ही 11 ने निशेष भाग जाणारी विषम संख्या आहे तर 11 ने निशेष भाग जाणारी च्या पुढील दुसरी विषम संख्या कोणती? आता पी ही 11 ने निशेष भाग जाणारी संख्या आहे तर मग या ठिकाणी विषम संख्या आहे तर 11 ने निशेष भाग जाणारी पी च्या पुढील दुसरी संख्या कोणती? आता पी ही जी आहे ती 11 ने भाग जाणारी विषम संख्या. आता पी नंतर 11 ने भाग जाणारी पहिली विषम संख्या काय असणार आहे? मग पी प्लस 22 असणार आहे, ठीक आहे. आता 22 जर असेल तर या ठिकाणी समसंख्या काय येईल? मग पी प्लस 33 आणि दुसरी विषम संख्या काय असणार आहे? पी प्लस 44 म्हणजे दुसरी विषम संख्या आपल्याला विचारली तर पी प्लस 44 असेल. ऑप्शन क्रमांक अ याचं काय असेल या ठिकाणी योग्य उत्तर असेल. यानंतर समोरचा प्रश्न, 83 स्टार 39 या संख्येला 11 ने निशेष भाग जातो तर स्टारच्या ठिकाणी कोणती संख्या येईल? मग आता आपल्याला काय करा, निशेष भाग म्हणजेच 11ची कसोटी आपल्याला माहित असणं गरजेचं आहे. कारण मधील संख्येच्या बेरीज जी आहे ती बेरीज सम आणि विषम स्थानच्या संख्येची जी बेरीज आहे ती एक तर 11च्या पटीत असायला पाहिजे किंवा त्यातील जो फरक आहे तो फरक या ठिकाणी किती असला पाहिजे? 0 असला पाहिजे. मग आता या ठिकाणी बघूया 8 स्टार आणि 9 आहे. 8 आणि स्टार आणि 9, 8 या ठिकाणी आहे, त्यानंतर 9 आहे आणि एक स्टार आहे, ठीक आहे. म्हणजे स्टारची किंमत आपण गृहीत धरूया. आता या ठिकाणी 3 आणि 3 6 होतात. आता 8 आणि 9 किती होतात? 17. 17 मधून जर या ठिकाणी 6 वजा केले, 17 मधून 6 वजा केले तर उत्तर येतं 11. म्हणजेच 11च्या पटीत आहे. म्हणजे स्टारच्या ठिकाणी जर आपण 0 गृहीत धरलं तर पट किती येणार आहे? 11च येणार आहे. म्हणजेच या ठिकाणी 11 ने निशेष भाग जातो. म्हणजे स्टारच्या ठिकाणी कोणती संख्या असेल? मग ती असेल 0. ऑप्शन क्रमांक क 0 याचा करेक्ट आन्सर असेल. यानंतर समोरचा प्रश्न बघूया. 5 स्टार 4 स्टार या संख्येत फुलांच्या जागी समान अंक आहेत. त्यांच्या स्थानिक किमतीतील फरक 297 आहे तर त्या फुलांच्या जागी अंक कोणता? आता 5 3 4 3 हा जर अंक असेल तर 297 दिले म्हणजे सरळ सरळ 300 आहेत आणि याची किंमत आहे 3. 300 मधनं 3 वजा केले उत्तर किती आलं? 297. म्हणजे त्या स्टारच्या ठिकाणी 3 हा अंक असणार आहे. ऑप्शनमध्ये बघायचं ऑप्शन क्रमांक डी 3 याचा करेक्ट आन्सर आहे. यानंतर समोरचा प्रश्न, या ठिकाणी बघा 5,76,000 5 लाख काय 5,76,00,000 किती होतात? 5 एकक दशक शतक हजार 10,000 लाख 10 लाख, ठीक आहे. 57,63,542 या संख्येमध्ये 4 अंकाची स्थानिक किंमत किती? एकक दशक आहे. दशक म्हणजे 4ची किंमत किती आहे? मग या ठिकाणी 40 आहे. मग आता 10चा पहिला घात गुणिले 4 किती होणार आहे? उत्तर 40च होणार आहे. म्हणजेच ऑप्शन क्रमांक डी 40 याचं काय असेल या ठिकाणी करेक्ट आन्सर असेल. बघा मित्रांनो, अशा पद्धतीने अंकगणिताचे जे 25 प्रश्न आहेत आपण स्पष्टीकरणासह या व्हिडिओच्या माध्यमातून घेतलेले आहे. यामध्ये तुम्हाला काय अडचणी असेल कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. नक्की तुमच्या कमेंटला रिप्लाय देण्याचा प्रयत्न करेल. याही नंतर जे उमेदवार नवीन असतील टेस्ट सिरीज जॉईन करण्यासाठी इच्छुक असेल त्यांनी 70 57 396 143 या नंबरवरती संपर्क करायचा आहे. यामध्ये तुम्हाला 10 PDF पेपर मिळणार आहे. प्रत्येक पेपर 100 मार्क्स असेल. प्रत्येक पेपरची आन्सर की मिळेल आणि प्रत्येक पेपरचं व्हिडिओद्वारे स्पष्टीकरण व्हॉट्सअपवरती पर्सनली मिळणार आहे. याची फी आहे 90 रुपये. ही फी तुम्हाला फोनपे किंवा गुगल पे थ्रू या नंबरवरती पे करायची आहे आणि पेमेंट केल्याचा स्क्रीनशॉट प्लस तुमचं नाव आणि जिल्हा याच नंबरवरती व्हॉट्सअपला पाठवायचा आहे. तुम्हाला टेस्ट सिरीजमध्ये जॉईन केलं जाईल. बघा मित्रांनो, अशा पद्धतीने आजचा व्हिडिओ होता. व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला लाईक कमेंट शेअर करा आणि असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.